तुम्ही तर सुंदर मराठी बोलता, कारण मराठी फॅमिली आहे, आई मराठी आहेत. तनुजाजी, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि नुकताच एक मराठी सिनेमा सुद्धा त्यांनी केला, ज्याच्यामध्ये त्यांचा अभिनय आपल्याला बघायला मिळाला. आणि अजूनही त्या आम्हाला आशीर्वाद देत असतात त्यांच्या कामांमधून. काय सांगाल आईंबद्दल? मी जी आहे, मी जिथे आहे, मला वाटतं ते सगळं तिच्या आशीर्वादच्या मुळे आहे. आणि मला जे शिकवलंय, जे शिक्षण दिलंय मला आतापर्यंत, मुझे लगता है कि मैं एक अच्छी बीवी हूँ, अच्छी माँ हूँ उनकी वजह से. उन्होंने मुझे बचपन में अच्छी चीज़ें सिखाई ताकि मैं बड़ी होकर ये सब जो किरदार है निभा सकूं. तर आई थिंक शी इज़ अमेजिंग. वा वा. मग सरांना तुम्ही किती मराठी शिकवलं आतापर्यंत? अभी अंदर आते आते मैंने सिखाया. से आफ्टर मी. चला चला हवा हवा येऊ द्या. येऊ द्या. दे सी. मराठीमुळे वातावरण घरामध्ये असणार आहे. मेरे को बाहर ट्रेनिंग दे रही थी ये और मेरे को बेवकूफ़ बनाया बेसिकली. अच्छा, कैसे? इन्होंने कोई शूट कर रहा था और ये मेरे को सिखा रही थी मैं कैसे बोलूं, और ये इन्होंने नेट पे अपलोड कर दिया. अरे बाप रे, अरे बाप रे. एडवर्टाइज तो वो करती रहती है, हमने देखा है हमेशा, क्योंकि हर एडवर्टाइज में यही होता है कि आप फ्रिज खोल रहे हो ये ऐड कर रही है, आप साबुन दे रहे हो ये ऐड कर रही है. ऐड तो हमेशा होते ही रहते हैं आपके घर में, सभी घरवाली ऐड होती है आपकी. अजय सरांनी वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत, पण त्यांचं वर्दीशी काहीतरी एक वेगळं नातं आहे. गंगाजल सिनेमा असेल, सिंगम 1, सिंगम 2, वर्दीशी त्यांचं नातं आहेच. आणि खरंच ते रिअल हिरो असतात जे ही वर्दी परिधान करतात. त्यांच्यामुळे आपण इथे सुरक्षित आहोत. आणि आज असेच काही रिअल हिरो आपल्या प्रेक्षकांमध्ये बसलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. महाराष्ट्र पोलीस दलातले पोलीस आज या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो. पहिल्यांदा पोलीस कॉन्स्टेबल संजय कुंची कुर्वे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शाहूनगर पोलीस स्टेशन माहीमला 15 फेब्रुवारी 2015 मध्ये पोलिसांनी एका टोळीवर झडप घातली. त्यावेळेला त्यातल्या एका गुंडानं पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कॉन्स्टेबल संजय यांनी त्याला घराच्या छतावर पकडलं, पण तेव्हा छतावरून ते पडले. त्यामुळे त्यांचा एक पाय फ्रॅक्चर झाला. त्यानंतर त्यांचं ऑपरेशन झालं आणि आता बऱ्याच दिवसांच्या उपचारानंतर ते पुन्हा कामावर रुजू झालेले आहेत. कॉन्स्टेबल संजय यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. जेव्हा DCP साहेब कुलकर्णी साहेबांनी आम्हाला रात्री 1 वाजता जमायला सांगितलेलं पोलीस स्टेशनच्या इथे, टिटवाळा इथे रेड होता. तिकडे आरोपी आम्हाला कळलेला. त्यांना आम्ही बघितलं एक आरोपी पळत होता, तर मी वरती चढलो छपऱ्यावर आणि त्यांना पकडायचा प्रयत्न करत असताना मी त्या पाठलाग करताना मी पडलो खाली. बापरे. आणि मला तिकडनं ओकाड हॉस्पिटल इथे घेऊन गेले आणि उपचार वगैरे करून 6 महिन्यानंतर मी कामावर रुजू झालो. वा वा, खरंच ही खूप मोठी हिंमत आहे. यानंतर कॉन्स्टेबल अमित खेतले यांच्यासाठी जोरदार टाळ्या. कॉन्स्टेबल अमित CP ऑफिसला वायरलेस युनिटला होते जेव्हा 26/11चा अटॅक झाला मुंबईवरती. ताज हॉटेलवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्यांना मेसेज आला की दहशतवादी हल्ला झालाय. 26/11च्या हल्ल्यात कॉन्स्टेबल अमित खेतले यांनी दहशतवाद्यांच्या 3 गोळ्यांचा सामना केला, पण त्यातून ते सही सलामत बाहेर पडले. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या या हिमतीसाठी. अमित सर, तुम्ही काय सांगाल त्या अनुभवाबद्दल? विश्वास रांगरे पाटील साहेब त्यावेळेचे DCP आणि आत्ताचे IG कोल्हापूर परिक्षेत्राला आहेत. त्यांच्यासोबत वायरलेस ऑपरेटर म्हणून होतो. असा आतंकवादी हल्ला यापूर्वी कधी झालेला नव्हता. त्याच्यामुळे त्यांचं मनोबल वाढवायचं काम विश्वास रांगरे पाटील साहेबांनी केलं. त्यांचे एक वाक्य मला आठवतं की त्यांनी सर्व अंमलदारांना सांगितलं की घाबरायचं काही कारण नाही आहे. अशी वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाही. काहीतरी करून दाखवायची हीच वेळ आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि आपण काहीतरी करून दाखवायचं आहे, असा त्यांचा आत्मविश्वास त्यांनी वाढवला. मी सगळ्यांनी इतकं धाडस केलं
म्हणून खरं तर आम्ही या मुंबईमध्ये आमचा श्वास घेऊ शकतो. यानंतर येणार आहे सौदागर शिंदे यांच्याकडे. कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये ते कार्यरत आहेत आणि 26/11चा जेव्हा हल्ला झाला तेव्हा दहशतवाद्यांनी RDXचा स्फोट केला, त्यात ते जखमी झाले होते. काय सांगाल थोडक्यात? धन्यवाद. मी जीचे आभारी मानतो आणि चला हवा येऊ द्या या मंचावर देखील सगळ्यांचे मी आभार मानतो. माझ्या मित्र खेतलेने सांगितल्याप्रमाणे मी देखील माझं काम आटपून मी संध्याकाळच्या वेळेस घरी जात होतो. त्यावेळेस हनफिया मस्जिद येथील मौलाना यांचा मला फोन आला की शिंदे साहेब आपने पीछे एक फायरिंग हो रही है. तर मी म्हटलं एखाद्या वेळेस काहीतरी असं कट्टा वगैरे देशी कट्टा असा फायरिंग होत असेल असं मला अंदाज होता. तोपर्यंत हॉटेल लिओपोल्ड या ठिकाणी प्राजक्तांचा जसा सडा पडावा फुलांचा तशा त्या एक फोटेशोमधल्या बुलेटच्या पोंगळ्या खाली पडलेल्या त्या आणि रक्ताचे पाठ त्या ठिकाणी दिसत होते. त्यावरून गांभीर्य लक्षात घेऊन मीही देखील ते ताज हॉटेल म्हणजे मेन स्पेशल म्हणून काम करत असल्यामुळे मला तेथील बरीच माहिती होती. रोज VIP येणं जाणं वगैरे, तिथून कुठून जायचं काय करायचं. ज्या अतिरेक्यांनी काच फोडून आतमध्ये गेले त्या ठिकाणावर मी आतमध्ये शिरलो. आमचा हा 26/11 नंतरचा हा जो आहे तर पुनर्जन्म आहे म्हणायला काय हरकत नाही. बोनस लाईफ तिला म्हणतो आपण. वा वा, थँक्यू सर. आणि अरुण माने देवनार पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. ते CCTV फुटेज तपासत असताना त्या ठिकाणी दहशतवाद्यांनी अचानक आग लावली तेव्हा ते जखमी झाले. अरुण माने सर. हा जो इन्सिडेंट झाला त्यावेळेला नांगरे पाटील साहेब आमच्यासोबत होते, आमचे इन्चार्ज होते, ते आमचे सेनापती होते. आणि त्यांचा एक इन्सिडन्स तुम्हाला सांगतो. हे चालू असताना 4 तास ती आमची हे चालू होती लढाई. त्या दरम्यान साहेबांचा एवढा जोश होता. साहेबांच्या घरून मॅडमचा फोन आला. ज्यावेळेला जो मला फोन आला मॅडमचा, नांगरे पाटील मॅडमचा, आपले करकरे साहेब शहीद झाले, साळसकर साहेब आणि कामते साहेब, जी बातमी ती TV वर येत होती. त्या दरम्यान एक स्क्रोल परत अर्ध्या तासाने आला की नांगरे पाटील साहेब शहीद झाले म्हणून. बापरे. मॅडमला धक्का बसला. त्यांनी मला फोन केला. त्या जरा फोनवर डिस्टर्ब वाटल्या. त्या विचारत होते साहेब कुठे आहेत, साहेब कुठे. मी बोललो साहेब आमच्या सोबत आहेत साहेब, मग साहेबांना द्या. साहेब फोन घ्यायच्या मनस्थित नाही. साहेबांना बोललो मॅडम असं असं बोलत आहेत, अशी अशी बातमी आहे. माने तुम्हाला समजतं आहे का काय परिस्थिती आहे, तुम्हाला मी दिसतोय त्याप्रमाणे तुम्ही त्या फोनवर सांगा. म्हणजे एवढं त्यावेळेला नांगरे पाटील साहेबांनी पण अगदी मनातून अगदी तयारीने, म्हणजे तो हेच ठेवलं नाही मनात त्यांनी की घरच्यांना कळवावं किंवा काय. किंवा आम्ही पण कोणी जखमी झालो आमच्या घरच्यांना पण अगदी पहाटे कळालं, कोणाला माहिती नव्हतं की असा असा इन्सिडेंट झाला आहे. पण यांच्या घरच्यांसाठी खरंच जोरदार टाळ्या की तुमच्यासारखे लोक देशाची सेवा करतात म्हणून देश इतक्या मोठ्या स्थानावर आहे. अजय सर, तुम्ही सिनेमात तर बघितलंय हे सगळं, पण हे रिअल आहे, काय सांगा? यूनिफॉर्म गिव्स यू सो मच ऑफ एनर्जी. और आज ये यूनिफॉर्म है और ये लोग हैं, दे आर द रियल हीरोज. हम जो फिल्मों में करते हैं जैसे सिंघम है, आई थिंक वो इंस्पिरेशन यहीं से आता है. हमारे लिए एक्ट करना इतना मुश्किल होता है तो रियल सिचुएशन में ये कैसे होंगे. तो ये सिंघम विंगम कुछ नहीं है. मेन सिंघम और मेन हीरोज तो ये हैं. एंड वी ऑल सल्यूट यू क्योंकि आज हम जहाँ जितने भी सेफ हैं आप लोगों की वजह से. हैट्स ऑफ. काजोल मॅम, तुम्ही काय सांगाल? तुम्ही जे काम करतायत ते तुमचं काम नाही आहे, ते दिसतं आणि ते ऐकू येतं. कारण तुम्ही जे बोलतायत, ज्या पॅशननी बोलता तुमच्या कामाबद्दल, ते काम नाही आहे तुमच्यासाठी. तुम्ही घरी जाऊन सगळं सोडून परत गेले, त्याच्यातच माहीत पडतं की ते तुमच्यासाठी इट वॉज मोर इम्पॉर्टंट. हा जो ॲटिट्यूड असतो, दॅट ॲटिट्यूड नुसतं त्यांच्यात असायला नाही पाहिजे. आमच्या नॉर्मल पब्लिकमध्ये पण हाच ॲटिट्यूड असायला पाहिजे. आमच्या देशासाठी पण तेच सगळ्यात महत्त्वपूर्ण. आणि तुमच्याबद्दल तर मी काही म्हणू तर कमी आहे खरंच. थँक्यू.